उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली अनपेक्षित निधनानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांना अश्रू अनावर झालेत। अजितदारांच्या पार्थिवावर आज बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। अजितदारांचं पार्थिव 9 वाजेपर्यंत काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे। अजित पवारांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जातील। यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा येतील आणि राज्यातले प्रमुख नेते सुद्धा यावेळी उपस्थित असतील। अत्यंत धक्कादायक घटना काल घडली अजित पवारांच्या विमान अपघाताची आणि यात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। आणि आता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार आज केले जाणार आहेत। अजित पवारांचं पार्थिव हा शब्द म्हणताना सुद्धा जीभ जड पडतात, पण ही दुर्दैवी वेळ अवघ्या महाराष्ट्रावर आलेली आहे कालच्या विमान अपघातामुळे। आणि काटेवाडीतून आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। चंद्रकांत, हो, आता आपण काटेवाडीत दादांच्या बंगल्यासमोरच आहोत। इथं सगळे इथले काटेवाडीत सगळे ग्रामस्थ मंडळी, त्यांचे आप्तेष्ट सगळे आलेले आहेत। सगळे दादांची वाट बघतायत। खरं दादांची हा शब्द बोलताना मी हुंदका येतोय, कारण पार्थिव हा शब्द उच्चारताना एक प्रचंड त्रास होतोय। कारण पण जे वास्तव आहे ते स्वीकारावं लागणार आहे आपल्याला। पाहू शकतो इथं काही वेळा ते सगळं पोलीस बंदोबस्त लागलेला आहे थोडं, आणि इथं 9 वाजेपर्यंत साधारण पार्थिव ठेवलं जाईल आणि त्यानंतर मग इथून डायरेक्ट गदिमा सभागृहात ते नेलं जाईल आणि तिथून पुढं मग अंत्ययात्रा निघेल गदिमा सभागृहापासून ते विद्याप्रतिष्ठानपर्यंत। ही सगळी मंडळी आपल्याकडे आली, ही सगळी दादांच्या याच्यासाठी आली। काय सांगायला आज दादा नाहीत याच्यावर विश्वास बसतोय का? दादाला मी एवढं दुःख होते की सांगण्याच्या पलीकडलं दुःख होते। दादा गेले नाहीत असं वाटतच नाही साहेब मला। दादा अजून आहेत असं वाटतंय। दादानी परत यावं, महाराष्ट्र अख्खा त्यांचा हळहळ करत आहे साहेब। दादानी परत यावे, दादा गेलेले अजून वाटतच नाही साहेब मला। अजून सगळ्यांचं म्हणणं तेच, दादा अजून गेलेच नाहीत असंच आणि असंच वाटत आहे, दादा अजून गेलेत नाही। खरं तर काल ही बातमी कानावर आली आणि एवढं हळहळ वाटली, विश्वास बसेना। ज्या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी, गोरगरिबांसाठी त्यांना एवढी मदत केली, आज त्या माणसाला अशा दुःखदांत करणारा निरोप देण्यासाठी यावं लागतंय। याच्या इतकं दुःख खरं तर महाराष्ट्रातील शेतकरी जनतेला दुसरं कुठलंच असू शकत नाही। नाही बोलू शकत यापेक्षा जास्त। लोकांना बोलणंही जड झालेलं आहे, कारण स्वाभाविक हे अजून याच्यावर विश्वासच बसत नाही। काय शेवटची दादा कालची जी घटना घडली ती फार दुर्दैवी होती। आमच्या काटेवाडी गावचे दादा हे एकमेव असे सुपुत्र होते की त्यांनी कोणालाही गोरगरीब जनतेला किंवा सर्वसामान्य लोकांना कसलीही अडचण भासू दिली नाही। गावात आले कधी यायचे? गावात दर शनिवार रविवार इथं असायचे। लोकांच्या काय अडचणी असतील पहाटे 4ला उठून रानात जायचे, रानाचं सगळं नियोजन करायचे आणि सगळीकडे रानात कुठं भिजलंय का सगळी चौकशी करायची। पण आज दुःखद अंत करणारे दादांचं इथला दिनक्रम कसा असं, मी इथं आलो कसं पहाटे लवकर 4ला उठून आंघोळ वगैरे करून डायरेक्ट शेतीमध्ये जाऊन बाकीचे कामं, मग माघारी आल्यानंतर सर्वांच्या गाठी भेटी, त्यांचे काय प्रश्न असतील, गावचा काय प्रश्न असेल, सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असतील, ते सगळे इथे बसून सगळे निस्तार हे करायचे। दादांचं थेट कनेक्ट होतं लोकांशी इथलं, म्हणून संपर्क होता। आम्ही 4 वाजता आलो इथं। दादाचं आमचं बरेच दिवसाचं संपर्क होता। मी आता इलेक्शनला उभं होतो, दादाने तिकीट दिलं होतं मला। कुठल्या भागात? महानगरपालिका पुणे, प्रभाग क्रमांक 41, मदाडे उंडरी। माझ्यासमोर एक मोठा पुणे शहराध्यक्ष। ते जाऊ दे, इथं दादांची तुमची आठवणी काय? दादाच्या आठवणी लय आठवणी आहेत आमच्या दादाच्या। पहिल्यापासून आम्ही दरवर्षी दादाच्या विणबागेत यायचो, दादाच्या बंगल्यावर यायचो आम्ही। असं मध्ये आधी दादाला भेटायला यायचं सगळ्या। बघा, फक्त काटेवाडीतनंच नाही, सगळीकडनं लोक आलेले आहेत। कुठून आलं? मी दादांचं बांधकर आहे। 1984 सालापासून दादांचं आमचे संबंध आहे ते। आणि दादा पहिल्यांदा छत्रपती कारखान्याला डायरेक्टर झाले, तेव्हा आमचे वडील बी त्यांच्याबरोबर डायरेक्टर होते। आणि आमचे दादा म्हणजे आमचे दैवत होते बारामती तालुक्याचे। आमचं सगळं संपलं आता।
बेकारी झाली. काय सांगा? मी घनसोंगी जिल्हा जालना. मी राजेश टोपे साहेबाच्या मतदारसंघातून येतो. आमच्या कारखान्याचं भूमिपूजन लोकार्पण आदरणीय दादांच्या हाताने झालं. दादा म्हणजे एक ढाण्याबाग महाराष्ट्राचा हरवला आणि दादाबद्दल काय बोललं पाहिजे. आणि बघा लोकांना अश्रू अनावर होतात. मी शक्यच नाही. मी अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही की दादा आपल्यात नाहीत. म्हणून अजूनही निघताना लोक म्हणतात, मी काल ताई बोलताना सहज बोलून गेले, दादा आपल्यातच आहेत. दादांना तरी हॉस्पिटलला ठेवलं जाईल. नंतर दादा इकडं येतील काटेवाडीत, इथं अंत्यदर्शन होईल आणि मग दादा गनिमान मग विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात दादांना अंतिम निरोप दिला जाईल. मग ही भावना आहे सगळ्या बारामतीकरांची नाही तर अख्ख्या पुणे जिल्ह्याच्या अख्ख्या राज्याची. कारण ते नेतृत्वच असं होतं मी कामाचा माणूस आहे, त्यांचा नेहमीचा शब्द असायचा. कामाच्या पलीकडे मला काही माहीत नाही, हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि जे आहे ते रोखठोक, ओटात एक पोटात एक असं कधी नव्हतं. एकदम सडेतोड फटकळ स्वभाव, पण कामाचा माणूस हीच दादाची ओळख आहे. आज तेच मागं ठेवून गेलेत. पण या अकाली एक्झिटमुळं फक्त बारामती नाही, काटेवाडी नाही, उभा महाराष्ट्र हळहळ आहे. बरोबर, प्रत्येकाला गहिवरून कल्पना येत आहे. करून दादांबद्दल बोलताना दुःख सहन होत नाहीये, अनावर होत आहेत भावना. कारण दादांसोबत प्रत्येकाचं एक नातं आहे. कधीतरी दादा मदतीला धावून आले आहेत, कुठल्या अडीअडचणी सोडवल्या आहेत, कौटुंबिक प्रश्न असतील किंवा अन्य काही अडचणी असतील, कुठेही असू द्या, पण दादा म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठी उभे होते. त्यामुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते काटेवाडीत कालपासूनच यायला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत होते.